चरबी 2च मार्गांनी वाढू शकते. पहिला मार्ग म्हणजे आहारातून माझ्या गरजेपेक्षा जास्त अन्न मी पोटात टाकलं. गरजेपेक्षा ज्यावेळी जास्त टाकतो, त्यावेळी अतिरिक्त ज्या काही कॅलरीज आहेत, ह्या चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात आणि या पॅनक्रियाजमध्ये, लिव्हरमध्ये किंवा जे साखरेचे दरवाजे आहेत, इथे जर साठायला लागली ती चरबी, तर साखरेच्या चयापचय प्रक्रियेला बिघाड निर्माण होतो आणि पुढे जाऊन डायबिटीजसारखी सिच्युएशन येऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट शरीरात चरबी वाढवणारी ती म्हणजे व्यायामाचा अभाव. आत्ता जर आपण बघितलं लहान मुलांमध्ये मोबाईलवरती खेळण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जे काही मैदानी खेळ आहेत त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. परिणती लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे काही डाएटचं यांचं नियोजन आहे ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स असलेला डाएट जास्त प्रमाणात लहान मुलांमध्ये घेतला जातोय. त्याची परिणती परत डायबिटीज सारखी परिस्थिती शरीरात निर्माण करण्याकडे आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही 2 मुख्य कारणं आहेत लहान मुलांमध्ये डायबिटीज निर्माण होण्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये साखर वाढण्यामध्ये.